अहमदनगरच्या चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंती उत्सवाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि या जयंतीच्या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे। त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर या ठिकाणी तयारी ही खरं तर करण्यात आलेली आहे। हेच ते भव्य स्टेज आहे ज्या ठिकाणी हा जयंती उत्सवाचा कार्यक्रम जो आहे तर तो पार पडणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दुपारी 1 वाजता चौंडी या ठिकाणी दाखल होणार आहेत। चौंडी या ठिकाणी आल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन ते अभिवादन करतील आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता याच भव्य पॅन्डॉलमध्ये ज्या आहे तर जयंती उत्सवाचा कार्यक्रम जो आहे तर तो पार पडणार आहे। आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्या नामांतराची घोषणा याच जयंती उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये केलेली होती। त्यानंतर 1 वर्ष जे आहे तर ते उलटलेलं आहे। अहमदनगरच्या नामांतराचा विषय जो आहे तर त्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेमकी आजच्या या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच येत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये अजित पवार येणार असल्यानं ते नेमकी आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय बोलतात हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। आज दिवसभर आपण बघितलं तर राज्यातून आणि देशभरातून अहिल्याप्रेमी जे आहेत तर ते लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी दाखल होतील आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करणार आहे। एकूणच जर बघितलं तर जय्यत तयारी या ठिकाणी जयंती उत्सवाची करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, चौंडी, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।